नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी. माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते. जीवनासाठी गीता या सत्रातील पुढचा श्लोक आता घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. आजच्या पाठाचा श्लोक आहे 15व्या अध्यायातील 5वा श्लोक. अध्याय 15वा 5वा श्लोक. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्व विमुक्ता सुख दुःख सैन्यैर्गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. आणि याचं विनोबाजींनी केलेलं भाषांतर असं आहे. जे मान मोहास संग दोष जाळून निर्वासनात्मनिष्ठ द्वंद्वेन घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. आपल्याला 14व्या अध्यायाची सांगता करताना भगवंतांनी काय सांगितलं की ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अमृतस्य व्ययस्य च. म्हणजे मी अव्यय आहे, अविनाशी आहे आणि त्या ब्रह्मरसाचा मीच एक आश्रय आहे, आधार आहे असं सांगितलं. तर आता ती सांगता करताना अर्जुनाच्या मनामध्ये एक अंतस्थ शंका असेल की ब्रह्मरसाचा आधार भगवंत आहे, तर मग या संसाराचा आधार कोण? भगवंत तर सांगतात की हा संसार विनाशी आहे, नाशिवंत आहे. मग ह्याचा आश्रय कोण, याचा आधार कोण? तर मग आता ती सगळी कल्पना भगवंत इथे या 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट करतायत अर्जुनाला. ते शिष्यत्व असं आहे त्याचं, आणि त्या भगवंताचं पण गुरुपण असं आहे की शिष्याने न विचारताच त्याच्या मनातली शंका तो गुरु ओळखतोय. आणि भगवंत आता इथे त्याला संसार वृक्ष कसा आहे ते एका रूपकाच्या आधाराने सांगतायत की अश्वत्थ वृक्षाची उपमा त्या संसाराला दिलेली आहे भगवंताने. आणि त्या आधारे मग हा वृक्ष कसा आहे, त्याचं मूळ कुठे आहे, त्याच्या फांद्या कुठल्या, ते सगळं वर्णन भगवंतांनी इथे केलेले. तर आता ते काय सांगतायत की या संसार वृक्षाचा मीच आधार आहे. पण हा संसार वृक्ष कसा आहे, नेहमीचा वृक्ष असता तसा नाही, हा उलटा आहे वृक्ष. अश्वत्थ म्हणजे वट वृक्ष, आणि अ म्हणजे नाही, आणि श्वत्थ म्हणजे ज्याची शाश्वती नाही. म्हणजे जो संसार वृक्ष आहे तो क्षणभंगूर आहे, क्षणिक टिकणारा आहे आणि नाशिवंत आहे. परंतु मग तो कसा वाढलेला आहे की तो उलटा वाढलेला आहे. सगळं मूळ जो भगवंत आहे, या विश्वाचा निर्माता आहे, ज्या सृष्टीला जो निर्माण करतो, तो मूळ भगवंत तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, तर तो वरती आहे. आणि हा उलटा वृक्ष जमिनीच्या दिशेने त्याच्या फांद्या, मुळं, पानं सगळी पसरलेली आहेत. आता जमिनीकडे जाणारं जे मूळ आहे त्याचं, ते आहे वासनेचं मूळ. आणि तो वृक्ष कसा आहे की त्या वेद हे त्याची पानं आहेत, त्रिगुण ह्या त्याच्या फांद्या आहेत, आणि त्या सगळ्या विकारांमुळे मग त्या वासनेंना मुळं धरतात आणि त्या वर खाली सर्वत्र त्या वासना वाढत राहतात. आणि असा तो वृक्ष फोफावत राहतो. परंतु त्या बहरलेल्या वृक्षामध्ये पानं, फुलं, वेली, त्या मध्येच सगळा जीव हा रमत राहतो आणि त्या मोहपाशामध्ये गुंतत राहतो. आणि वरती जो भगवंत आहे, सगळ्यात वरती श्रेष्ठपदी जो भगवंत आहे, तो मूळ आहे वृक्षाचं, तोच मुख्य आधार आहे, त्याचाच आश्रय आहे या सगळ्या सृष्टीला, जगाला. ते हा जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हाच विसरून जातो आणि त्या भगवंताकडे आपल्याला जायचे हे मूळ लक्ष आपलं ठेवत नाही, आणि त्यामुळे मग तो संसाराच्या मोहमायामध्ये भरकटत राहतो. तर भगवंतांनी इथे त्या आत्म्याच्या 3 अवस्था आपल्याला सांगितल्या या अध्यायामध्ये. आणि ह्याला पुरुषोत्तम योग असं म्हटलं जातं. कारण काय की उत्तम पुरुषाची लक्षणं भगवंतांनी इथे सांगितली की उत्तम पुरुष म्हणजे काय. आता भगवंतांनी आधी आपल्याला सांगितलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याच्या रूपकाने 13व्या अध्यायामध्ये की देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. इथे त्याच आत्म्याचे भगवंत 3 प्रकार सांगतात की एक क्षर आहे. क्षर म्हणजे जो सगुण साकार आहे, म्हणजे जो भगवंत त्या योगमायेच्या शक्तीच्या आधाराने, त्या आदिमायेच्या आधाराने इथे प्रकट झाला, सगुण रूपाने प्रकट झाला. ते ही सगळी सृष्टी जी नाशिवंत आहे म्हणून त्याला क्षर म्हटलेलं. मग अक्षर म्हणजे काय की तो सगुण आहे, दिसतोय, परंतु जो त्याच्यामधला जीवात्मा आहे, जे चैतन्य आहे ते दिसत नाही. म्हणून मग तो सगुण निराकार आहे. म्हणजे तो जीवात्मा आपल्याला दिसत नाही, तो निर्गुण आहे, निराकार आहे, आणि पण तो सृष्टीच्या रूपांनी नटलेला आहे म्हणून त्याला इथे सगुण म्हणायचं. म्हणून तो अक्षर. म्हणजे आता हे क्षर आणि अक्षर हे 2 भेद झाले त्या आत्म्याचे. परंतु ह्यांच्या पलीकडे एक परमात्मा आहे जो की त्या सगळ्या विश्वाला व्यापून उरलेला आहे.
आणि जो हे सगळं विश्व निर्माण करतो, ज्या सगळ्या जीवप्राण्यांमध्ये तो अंशरूपाने राहतो, परंतु ह्याच्या पलीकडे तो दशांगुळ उरलेला जो भगवंत आहे तो परमात्मा आहे आणि तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या पलीकडचा आहे. म्हणून त्याला जो जाणतो त्याला पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. ह्या अध्यायाचा सार श्लोकच आहे तसं सांगणारा की यस्माक्षरमती तोहम अक्षरादपि चोत्तमः. आणि त्या क्षरा आणि क्षरातीत क्षर आणि अक्षराच्या अतीत असलेला परमेश्वर जो आहे तो परमात्मा, त्याला जो ओळखतो तोच पुरुषोत्तम आहे. आणि त्याची लक्षणं इथे भगवंताने सांगितलेली. आता जसं आपल्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधला भेद कसा ओळखायचा ते भगवंताने सांगितलं, तसं इथे तो पुरुषोत्तम आहे तो कसा ओळखायचा, त्यांनी काय विशेष असं केलेलं असतं की तो ह्या सगळ्या भेदांना जाणू शकतो आणि सृष्टीच्या पलीकडे असलेला, निर्गुण असलेला, निराकार असलेला असा जो क्षराक्षरातीत आहे तो परमात्मा, त्याला तो ओळखू शकतो. तर त्याच्यामध्ये अशी काय लक्षणं असतात ती सगळी ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितली. ते काय म्हणतात की निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सैन्य गच्छन्त्य मूढा पदमव्यंत. म्हणजे काय, तो अव्यय पद प्राप्त करून घेतो. कोण अव्यय पद प्राप्त करून घेतो आणि तो कसा असतो त्याची लक्षणं सांगितली. निर्माण मोहा म्हणजे त्याला कुठलेही मान मोह नाहीयेत, त्यांनी कुठल्याही कौतुकाची, त्या प्रसिद्धीची अपेक्षा सोडून दिलेली आहे. जितसंग दोषा म्हणजे ज्याने सगळे आसक्ती जिंकलेली आहे, त्या आसक्ती रूप जे दोष चिकटलेले असतात जीवाला आणि त्यामुळे तो अहंकार वाढत जातो, त्या ममत्वामुळे तो पुन्हा त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहतो, तो दोष त्यांनी जिंकलेला आहे. अध्यात्म नित्य म्हणजे नित्य तो अध्यात्मात राहतो. अध्यात्म म्हणजे काय, आपण जे म्हणतो ते की सात्विक पण न सोडणं, कुठल्याही गोष्टीसाठी निस्वार्थ कर्म करत राहणं आणि कशाचीही अपेक्षा न करणं, फलेच्छा न करणं आणि समाज कल्याणाची चांगली कामं करत राहणं. सगळी कर्म आपल्या हातून जी होतील ती कुणालाही त्रासदायक तर होणारच नाहीत, पण ती कल्याणकारी होतील आणि स्वतःचं आणि विश्वाचंही कल्याण करणारी अशी होतील, असं जे शिकवतं आपल्याला ते अध्यात्म आहे. आणि त्या भावनेमध्ये जो नित्य नित्य राहतो म्हणजे तो अध्यात्म नित्य असं म्हटलेले भगवंतांनी त्याला. आणि विनिवृत्त कामा हा म्हणजे ज्याच्या सगळ्या कामना नष्ट झालेल्या आहेत, त्यांनी सगळ्या कामनांचा त्याग केलेला आहे. म्हणजे जसं आपल्याला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली भगवंतांनी की प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, म्हणजे जो सगळ्या कामना, आपल्या इच्छा सगळ्या त्याग करतो आणि त्या भगवंताच्या चरणी तो वाहतो, तसा तो आहे. आणि द्वंद्वैर्म मुक्ता म्हणजे त्या द्वंद्वांमधून तो मुक्त झालेला आहे. सुख दुःख ही द्वंद्व आपल्याला सगळ्या जीवनामध्ये सतत त्रास देत असतात आणि त्याच्यामध्ये आपण अडकत राहतो. काही मनासारखं झालं की सुख आणि नको असलेली घटना घडली की मग ते दुःख, अशा प्रकारे ते वाट्याला येत असलेल्या त्या सुखदुःखांमध्येच आपण मनाने अडकत राहतो आणि त्याच्यामधून आपण बाहेर पडत नाही. परंतु हा जो आहे पुरुषोत्तम तो त्या द्वंद्वामधून बाहेर पडलेला आहे आणि म्हणून मग ते अमूढा म्हटलेले त्यांना, म्हणजे ते मूर्ख नाहीयेत, ते अज्ञानी नाहीयेत, त्यांना सगळं ज्ञान आहे. भगवंतापर्यंत जायचंय तर त्याच्यासारखं व्हायला पाहिजे हे त्यांना ज्ञान आहे, म्हणून मग ते पुरुषोत्तम अशा प्रकारे वागतात. जीवनामध्ये हे सगळे गुण आत्मसात करतात आणि मग अव्यय असं त्या भगवंताचं पद ते प्राप्त करून घेतात. म्हणजे ह्या सगळ्या पायऱ्या सांगितल्यात आपल्याला. पहिली पायरी आहे द्वंद्वमुक्त होण्याची, म्हणजे त्या सुखदुःखातून बाहेर पडण्याची. दुसरी पायरी आहे की ते सगळे आसक्तीचे दोष, आसक्तीरूप दोष जे सगळे मनाला चिकटलेले असतात, बुद्धीला चिकटलेले असतात आणि त्यामुळे ती इंद्रिय स्वैर होतात, त्या विषयांकडे धावत राहतात, ते सगळे दोष घालवणं ही दुसरी पायरी आहे. आणि विनिवृत्त कामा म्हणजे सगळ्या कामना सोडून देणं ही तिसरी पायरी आहे. चौथी पायरी आहे अध्यात्मनित्य म्हणजे नित्य सत्वस्थ राहणं, म्हणजे नित्य नित्य भगवंताच्या चिंतनामध्ये राहणं आणि मनामध्ये त्या भगवंताशिवाय किंवा सात्विक गोष्टींशिवाय दुसरा कसलाही विचार नसणं. त्याच दृष्टीने त्या विवेकाने सगळी कर्म करणं म्हणजे अध्यात्मनित्य. आणि निर्माण मोहा म्हणजे अशा प्रकारे जो सगळा राहतो त्यांनी ते सगळे मान आणि मोह यांचा त्याग केलेला आहे आणि त्या कशामध्येच तो गुंतत नाही आणि त्यामुळे त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. म्हणजे जे आपले सगळे संत महात्मे आहेत यांनी अत्यंत कष्ट सोसले आणि कुठल्याही प्रकारची समाजाकडून सुद्धा चांगली अपेक्षा केली नाही की त्यांना खूप कौतुक मिळेल, त्यांना खूप मान मिळेल आणि त्यांची सगळी इथे वाहवा होईल आणि म्हणून मग त्यांना त्याच्यासाठी ते कार्य करायचे असं काहीच नव्हतं. उलट कितीतरी वेळेला त्यांना ते सगळे कष्ट, अपार कष्ट सहन करावे लागले आणि कितीतरी वेळेला अपमान सहन करावे लागले, दुःख झेलावे लागले, तरी सुद्धा या समाजाचं कल्याण करण्याचं कार्य त्यांनी सोडलं नाही. मग असे जे सत्पुरुष आहेत त्या सगळ्या संत पुरुषांची ही सगळी
चालती बोलती उदाहरण आहेत. तो पुरुषोत्तम म्हणजे असे पुरुषोत्तम त्या भगवंताला आवडतात, कारण ते त्या भगवंताला जाणून घेतात आणि जो त्या सगळ्या विनाशी सृष्टीच्या आणि त्या जीवात्मा म्हणून जो राहणार आहे देहात, त्या सगळ्या परमात्म्याच्या आत्म्याच्या सुद्धा तो परम असतो, म्हणजे परमात्मा आहे तो, म्हणजे तो या सगळ्या विश्वाला व्यापून उरलेला आहे. तरी सुद्धा तो दशांगुळ उरलेला आहे, म्हणजे त्या सगळ्या सृष्टीमध्ये तर तो आहेच, पण त्या सृष्टी निर्माण होण्याच्या आधी सुद्धा तो होता, नंतर सुद्धा तो राहणारच आहे. असा तो ह्या सगळ्यांच्या आतीत असलेला असा तो परमात्मा आहे आणि त्याला तो जाणून घेतो, म्हणून मग तो पुरुषोत्तम. त्याची लक्षणं इथे भगवंतांनी फार सुंदर सांगितलेली आहेत. आणि त्या पुरुषोत्तमाला ओळखायचं असेल तर त्याच्यासारखे गुण आत्मसात करायला पाहिजे. जसा तो पुरुषोत्तम भगवंताला ओळखतो तर तो निर्गुण होऊन ओळखतो. तो निस्त्रैगुण्या भव असं जे सांगितलेलं भगवंताने अर्जुनाला, त्याचं तो अत्यंत चांगल्या प्रकारे अनुकरण करतो आणि त्या भगवंताचा उपदेश मानून या सगळ्या गुणांमध्ये अडकत नाही, त्रिगुणांमध्ये. तसा तो पुरुषोत्तम आहे. आणि त्याची लक्षणं माऊलींनी पण त्यांच्या सगळ्या ओव्यांमध्ये फार सुंदर सांगितलेली आहेत. आपण बघूया. आगी लागलिया रुखी, देखोनी सैरा वैरा पळती पक्षी, तैसे सांडले अशेखी विकल्पीजे. म्हणजे काय की एखादा वृक्ष आहे आणि त्याच्यावर पुष्कळ पक्षी बसलेले आहेत, त्यांनी घरटी केलेली आहे, ते तिथे राहत आहेत आणि त्या वृक्षाला आग लागली, तर ते जसे सगळे पक्षी सैरावैरा पळतील, आपलं घरटं मोडून पडलं तरी चालेल, पण आपण आता इथून जीव वाचवून पळायला पाहिजे अशा दृष्टीने ते सगळे सैरावैरा उडत जातील आणि त्या त्या आगीपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतील. तसा हा जीव जसा जसा त्या विषय आणि विकारांमधून मुक्त होतो, म्हणजे सगळ्या ज्या वाईट भावना आहेत त्या सगळ्यांपासून तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भगवंताला आत्मसात करून ते आत्मसुख घेण्याचा प्रयत्न करतो. तसं तसं जसं जसं ही साधना वाढेल तसं तसं ह्या सगळ्या शंका कुशंका, ते विकार विषय, ते भोगाची भावना, सगळं त्याचं फळाची इच्छा, हे सगळ्या त्याच्यापासून सैरावैरा पळत सुटतात. म्हणजे हे सगळे दोष, आसक्तीचे दोष, ममत्वाचे दोष त्याच्यामध्ये राहत नाही आणि म्हणून तो जितसंग दोष हा असा होतो आणि त्याप्रमाणे मग तो त्या भगवंताला प्रिय होतो आणि तो पुरुषोत्तम म्हटलं जातं, कारण की तो त्या भगवंताला चांगल्या प्रकारे जाणतो. मग आणखी काय म्हणतायत माऊली बघा की आणि अनात्म वर्ग नीर, सांडुनी आत्मरसाचे क्षीर, चरताते जे सविचार राजहंस. आता राजहंस पक्षाची उपमा दिली. राजहंस पक्षी कसा आहे की त्याच्याजवळ नीर क्षीर विवेक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय की नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. तर पाण्यातून दूध वेगळं काढायचा तो विवेक त्याच्याजवळ आहे. म्हणजे पाणी आणि दूध हे एकत्र मिसळलेलं त्याच्या पुढे ठेवलं तरी सुद्धा तो ते पाणी सगळं काढून टाकतो, ते त्यागतो आणि अस्सल दूध जे आहे निक्क ते तो प्राशन करतो. म्हणून त्या राजहंसाची उपमा इथे त्या आत्मानात्म विवेकाने जो वागतो त्या पुरुषोत्तमाला दिलेली. माऊली काय म्हणतायत की त्या विवेक विचाराने वागणारा जो आहे, जो सार सगळं ग्रहण करणारा आहे आणि असार टाकणारा आहे, त्या राजहंस पक्षासारखं सगळं संसारातलं जे असार आहे, जे टाकून देण्यासारखं आहे, विषय आहेत, वासना आहेत, विकार आहेत, मनात येणारे सगळे वाईट विचार आहेत, दुष्ट प्रवृत्ती आहेत आणि सगळी निषिद्ध कर्म आहेत, ह्या सगळ्यांचा त्याग जो करतो आणि जे निक्क आहे, सार आहे, म्हणजे काय की जे शाश्वत आहे, समाधान आपल्याबरोबर टिकणारं आहे, जो आनंद आपल्याबरोबर नेहमी राहणार आहे, शेवटपर्यंत आपल्याबरोबर त्याचं समाधान राहणार आहे, असं जे आहे ते त्या आत्मसुख आहे. फक्त ते त्या भगवंताच्या स्वरूपाला ओळखणं आहे आणि तो त्या निरक्षीर विवेकाने राजहंसासारखं जे घ्यायचे, जे चांगलं आहे, जे निक्क आहे, जे अत्यंत अस्सल आहे आणि जे आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करून देणारं आहे, असं तो आत्मरस तो प्राशन करतो आणि त्या विवेकाने तो सगळा असार बाजूला टाकतो. म्हणजे नको ते विषय त्याच्या मनामध्ये कधीही नसतात आणि तो नेहमी भगवंताच्या चिंतनांमध्ये राहतो आणि असा तो राजहंसासारखं सगळं शाश्वत समाधान आणि शांती मिळवत राहतो. मग आणखी काय सुंदर उपमा आहे. चंद्रमा कळी झाला, न दिसे कोणे अंगी ओसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. आता इथे पूर्ण कलांनी विकसित झालेला चंद्र, त्याची उपमा दिली आहे त्या पुरुषोत्तमाला की तो पुरुषोत्तम कसा आहे की 16 कलांनी प्रकाशणारा आणि अत्यंत सौंदर्याने आपल्या नटणारा असा जो चंद्र आहे तो पौर्णिमेला दिसतो आपल्याला. आणि त्यातल्या त्यात ती शरदाची पौर्णिमा असली तर मग तर तो त्याचं चांदणं अत्यंत औषधी असतं. त्या सगळ्या फुलांमध्ये गंध त्याच्यामुळे येतो, फळांमध्ये रस त्या चांदण्यामुळे भरतो
आणि तो चकोर पक्षी त्या चांदण्याचं प्राशन करण्यासाठी वाट पाहत असतो त्या चांदण्याची. तर असं हे जे चांदणं आहे, जे सौंदर्य आहे, तसं त्या पुरुषोत्तमाचं आहे. तो सगळ्या 16 कलांनी नटलेल्या त्या चंद्रासारखा आहे. आणि म्हणून काय म्हणतात ते की न दसे कोणे अंगी ओसावला, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही न्यून दिसत नाही. आपण पौर्णिमेचा चंद्र कितीही निरखून पाहिला तरी सुद्धा कुठल्याही बाजूनी त्याची कुठली तरी एक कला विकसित व्हायची राहिली आहे असं कधी त्याच्या बाबतीमध्ये होत नाही. तसा तो पुरुषोत्तम आहे की तो सर्व गुणांनी नटलेला आहे. म्हणजे षडैश्वर्य संपन्न असा जो भगवंत आहे आपण म्हणतो, ते सगळं ऐश्वर्य त्याने मिळवलेले, त्यांनी त्याच्या स्वतःच्या सद्गुणांनी मिळवलेले. आणि ह्या सगळ्या प्रकृतीमध्ये मोहमायेमध्ये न अडकता तो ह्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या विषय वासनांना दूर ठेवतो. म्हणजे ज्या काही दुष्ट भावना आहेत त्या त्याच्यावर फिरकतच नाहीत. म्हणजे कुठलंही न्यून, जसं त्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये आपण काहीही कमी काढू शकत नाही शोधून पाहिली तरी सुद्धा, तसं त्या पुरुषोत्तमामध्ये कुठलाही दुर्गुण आपल्याला आढळणारच नाही. इतका तो सगळ्या गुणांनी सर्व गुण संपन्न असा तो असतो. आणि मग म्हणून त्या पौर्णिमेच्या चंद्राची उपमा भगवंतांनी त्याला दिलेली आहे. आणि तो कसा आहे, तो चंद्र आपल्या शीतल स्पर्शाने सगळ्या पृथ्वीला रसरंगाने भरून टाकतो, गंधाने भरून टाकतो. आणि मग तसाच हा पुरुषोत्तम आहे की आजूबाजूचा जो त्याच्या सभोवतालचा समाज आहे त्या सगळ्या समाजाला तो आपल्यासारखं करायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या सगळ्या कल्याणासाठी तो झटत राहतो. स्वतःचं आयुष्य तर सार्थकी लावतोच, पण इतरांच्या आयुष्यात सुद्धा अशीच शरदाची पौर्णिमा यावी आणि ते भगवंताच्या कृपेचं चांदणं बरसत राहावं, त्याच्यासाठी तो सतत प्रयत्न करत राहतो. आणि असा पुरुषोत्तम होण्याचा जो प्रयत्न करेल तो नक्की त्या भगवंताच्या जवळ पोहोचेल. आणि आपण तशीच प्रार्थना त्या भगवंताकडे करूया की हे असे सगळे गुण आपल्याला त्या भगवंताचे आत्मसात करता यावेत आणि त्याच्यासाठीच आमची सगळी कर्म व्हावी. मग अशीच मंगल प्रार्थना करून इथे या पाठाची सांगता करूया. झालेली सेवा कृष्णार्पण करते. ओम तत्सत श्री कृष्ण